आजच्या पत्रकार परिषदेचा आणि आमच्या मागण्यांचा जो काही विषय आहे तो शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही आहे आणि याला जबाबदार हे सरकार पुरस्कृत आणि कारखाना पुरस्कृत ज्या वेगवेगळ्या शेतकरी संघटना झाल्यात हे शरद जोशींची संघटना फोडण्याचं पाप ज्याने ज्याने केलं आहे ते सगळे जबाबदार आहेत आणि हे शरद पवार याच्यासाठी जबाबदार आहेत. शरद पवार, राजू शेट्टी या लोकांनी या SMP कायदा बदलला, FRPचा कायदा आणला. त्या FRPच्या कायद्यात 14 दिवसात पैसे दिले नाही तर फौजदारीची तरतूद नाही आहे. याच्यामध्ये उपपदार्थाचे 50% रक्कम दिली पाहिजे त्याची तरतूद पूर्वीच्या कायद्यात होती ती ह्याच्यातली काढून टाकलेली आहे आणि त्यामुळं गेले 15-16 वर्ष झाली. 2010ला जो 2400-2500 रुपये भाव मिळाला त्याच्यानंतर आज 15 वर्ष झाली, 25 आलं तरी पण अजून 2000, 2500, 3000, 3500 याच्यामध्येच दर घुटमळतोय. याच्याकडं मी 50 वर्षाचं तुम्हाला रेकॉर्ड दिलेला आहे की दर 10 वर्षांनी उसाचे दर दुप्पट होत आलेत. दरवर्षी 10% उसाचा दर वाढत राहिला परंतु हे वाढत नाही. याचं कारण हे सरकारचं धोरण आहे. तेव्हा हा जो साखरेचा विषय चाललेला आहे तर साखर आयुक्तालयाचं नाव आम्ही 6 डिसेंबरला मोर्चा काढून पुण्याला बदलणार आहे. त्याचं ऊस आयुक्तालय झालं पाहिजे आणि ऊस आयुक्तालय झाल्याशिवाय त्याचं ऊसाचा हिशेब होणार नाही. ऊसाच्या उत्पादन खर्चावर आम्हाला 5000, 7000, 7500 रुपयाचा भाव हा मिळाला पाहिजे. आज वाढलेलं डिझेल असेल, खतं असतील, या सगळ्याचा हिशेब केला तर शेतकरी अडचणीत आहेत. तेव्हा हे जे काही लुटूपुटीच्या लढाया चालवल्यात त्या इतर शेतकरी संघटना कोण 3200, कोण 3500 म्हणतोय, कोण 3750 म्हणतोय, हे सगळं साफ चुकीचं आहे. शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालवण्याचं काम करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तरुण पोरांची लग्न व्हायला तयार नाहीत. आज शेतीमालाला भाव नाही. हे शरद पवारांचं धोरण हेच तरुण पोरांची लग्न न होण्याला जबाबदार आहे. तेव्हा या सगळ्याच्या विरोधी आम्ही 6 डिसेंबर या दिवशी 6 डिसेंबर हा क्रांतीचे नाना पाटलांचा स्मृतिदिवस आहे. घटनाकार आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृतिदिवस आहे. तर हा 6 डिसेंबरचा मुहूर्त गाठून पुण्याला आम्ही साखर आयुक्तालयाचं नाव बदलणार आणि तिथं ऊस आयुक्तालय असं करणार ही आज आमची घोषणा आहे.